पिंपरी चिंचवड महापालिकेनं अतिक्रमणावर मोठी कारवाई केल्यानंतर आता राज्यात इतर ठिकाणी सुद्धा ही कारवाई सुरू झाली आहे। पिंपरी चिंचवड पाठोपाठच आता सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेनंही अतिक्रमणाविरोधात मोठं पाऊल उचललंय। महापालिकेच्या 5 एकर जागेवर सातवेकर मळा परिसरातील वाल्मिकी आवास क्षेत्रात महानगरपालिकेच्या जागेतील 5 एकर जागेत महापालिकेनं बुलडोझर चालवत अक्षरशः सगळं मोडून काढलंय। सांगली जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार सातवेकर मळा वाल्मिकी आवास म्हाडा कॉलनी इथल्या महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय आणि आदेशानंतर आज हटवण्यात आलंय। महापालिकेनं 6 JCBच्या मदतीनं मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त केल्यात। या कारवाईमुळे महापालिकेच्या जागेनं मोकळा श्वास घेतला असून भविष्यात अशा अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। या बाबतीत अधिकारी काय म्हटलेत बघूया। आज महानगरपालिका आयुक्त माननीय शुभम गुप्ता महोदय आहेत आणि याचबरोबर माननीय जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सातवेकर मळा मिरज येथे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे। आज या ठिकाणी जवळजवळ 6 JCB, अग्निशमन यंत्रणा, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभागाच्या मदतीने आणि त्याचबरोबर पोलीस विभागाच्या अतिशय मौलाच्या सहाय्याने कारवाई सुरू आहे। येथे जवळजवळ महानगरपालिकेचा 5 एकरचा भूखंड होता, ज्याच्यामध्ये सातवेकर कुटुंबियांनी जवळजवळ 1 एकर भराच्या जागेमध्ये अतिक्रमण केले। या अतिक्रमणामुळे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री ई-बस सेवा, त्याचबरोबर MECBचं सबस्टेशन आणि इतरही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अनेक वर्षांपासून विलंब होत होता। मात्र त्यामध्ये कायदेशीरही काही बाबींची अडचण होती। मात्र शुक्रवारी शेवटचा कायदेशीर बाबीचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जागेच्या मालकीची निश्चिती ही माननीय सर्वोच्च न्यायालयानेही अंतिम केलेली होती आणि त्या आधारावर आज सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत एकरभरातील सर्व अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करून ही कारवाई थांबणार आहे। याबाबत महानगरपालिकेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आणि पत्रकार बंधूंचेही मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। नगरपालिकेला सुमारे 1980च्या दरम्यान ही जागा नागरी कमाल जमीन धारणा अधिनियमाअंतर्गत प्राप्त झालेली होती। यातील अर्ध्या भागावर महानगरपालिकेतर्फे म्हाडा घरकुलाचे कामकाज पूर्ण झाले होते। मात्र उर्वरित जागेवर सुमारे 45 वर्षापासून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने किंवा इतर बाबींमुळे इथे विकास करता आलेला नव्हता। मात्र आपल्या माननीय आयुक्त महोदयांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्याचबरोबर सर्वच महानगरपालिकेच्या विभागांच्या समन्वयामुळे आज ही जागा पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निर्विवाद ताब्यात येत आहे आणि येथे लवकरच प्रधानमंत्री ई-बस सेवेचं काम सुरू होईल। अपेक्षा आहे की या आठवड्याचं हे काम सुरू होईल।